प्रेम म्हणजे त्याग, समर्पण आणि आयुष्यभराची साथ असं म्हटलं जातं. पण महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका प्रेमकथेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याच्या शवासोबत लग्न करणाऱ्या तरुणीची कथा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. मृत प्रियकरासोबत 7 फेरे घेत आयुष्यभर त्याच्याच कुटुंबासोबत राहण्याचं वचन देणाऱ्या त्या तरुणीनं आता अचानक प्रियकराचं घर सोडलंय. याहूनही धक्कादायक म्हणजे या प्रकरणात आता गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. नेमकं काय घडलं? प्रेमाची ही कहाणी कोणत्या वळणावर आली? पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी माधुरी जाधव आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज. नांदेड जिल्ह्यातील ही घटना काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. तरुण सक्षमच्या अकाली निधनानंतर त्याची प्रेयसी आचल हिनं मृत प्रियकराच्या शवासोबत विवाह केला होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मृत प्रियकराच्या कपाळी कुंकू लावत आणि त्याच्या नावानं मंगळसूत्र घालत आचलनं मी आयुष्यभर याच कुटुंबासोबत राहीन अशी भावनिक घोषणा केली होती. त्यावेळी अनेकांनी या प्रेमाचं कौतुक केलं तर काहींनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार आंचलनं सक्षमचं घर सोडलं असून ती सध्या आपल्या आजीच्या घरी राहतेय. ज्या घरात राहण्याचं तिनं वचन दिलं होतं त्याच घरातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याबाबत विविध चर्चा रंगू लागल्यात. स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडियावर या घटनेविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान आचल आणि सक्षमच्या कुटुंबियांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर येतेय. आचलनं सक्षमच्या भावावर काही गंभीर आरोप केल्याचं वृत्त आहे. या आरोपानंतर दोन्ही कुटुंबियांमधील संबंध अधिकच ताणले गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आधीच भावनिक असलेलं हे प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतंय. सक्षमच्या आईनं माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं की आचलनं स्वतःहून या घरात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसानंतर परिस्थिती बदलली आणि तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणी जपत सर्वांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला होता. पण आता घडलेल्या घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. काही जण आचलच्या निर्णयाचं समर्थन करतायत तर काही जण तिच्यावर टीका करतायत. प्रेमासाठी सर्व काही केलं मग घर का सोडलं असा प्रश्न अनेक जण उपस्थित करतायत. तर दुसरीकडे काही जण तिच्या वैयक्तिक निर्णयाचा आदर करण्याची भूमिका घेत आहेत. प्रेम, मृत्यू, भावना आणि आता वाद या सगळ्या गोष्टींमुळे ही घटना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहिला गेलेल्या या कथेला आता वेगळंच वळण मिळालंय. सत्य नेमकं काय आहे? आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि या प्रकरणाचा शेवट नेमका कुठे होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच स्पष्ट होतील. मृत प्रियकराच्या शवासोबत विवाह करून देशभरात चर्चेत आलेल्या या प्रकरणानं आता नवं वादळ निर्माण केलंय. प्रेमाची ही कहाणी खरंच समर्पणाची होती की त्यामागे आणखी काही सत्य दडलंय? हा प्रश्न सध्या तरी सर्वांनाच पडलाय.